नमस्कार, दीपा फॅशन अँड कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज तुम्हाला आता पत्ताकोबी बघून कळलंच असेल, मी पत्ताकोबीचंच काहीतरी बनवणार आहे. पत्ताकोबी शक्यतो त्याची भाजी बनवली तर जास्त काही आवडत नाही, मुलं तर अजिबातच आवडीनं खात नाहीत. तीच रेसिपी मी आज बनवणार आहे आणि ती खूप रेसिपी टेस्टी आहे आणि खूप माझ्या मुलांना तर खूप ती आवडते. तर मी आज ती रेसिपी सांगते की पत्ताकोबीच्या वड्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील त्या वड्या. आता आपण चला बनवू. कोबी वडीसाठी लागणारं साहित्य इथे मी कोबी खिसून घेतलेला आहे, जिरा धनिया पावडर, 1 वाटी बेसन, अद्रक लसूण पेस्ट, नमक, हळद, तीळ, तिखट, 1 मिरची चिरून घेतलेली आहे, गुळ आणि चिंचेचं पाणी, कोथिंबीर आणि ओवा. आता आपण सुरुवात करूया. आता याच्यामध्ये 1 चमचा तिखट टाकूया, अद्रक लसूण पेस्ट, जिरा धनिया पावडर, कोथिंबीर, चिरलेली मिरची, थोडीशी हळद, थोडासा ओवा, चिंच आणि गुळाचं पाणी ते तुम्ही चवीनुसार टाकू शकता, थोडं नमक चवीनुसार, 1 चमचा तीळ, नंतर आणि आपल्याला तेल लागणार आहे म्हणून ह्याच्यामध्ये थोडंच टाकायचं. त्याच्यानंतर बेसन ह्याच्यामध्ये भिजल तेवढंच घालायचं, पाणी वापरायचं नाही आपल्याला. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं उकडीला तेल लावायचं, ही उकड चाळण आहे त्याला तेल लावायचं. आता आपण ह्याचं आहे ना, हे बघा, हे असं गोळा बनवायचा, त्याला असं वडीसारखं बनवायचं ते, हे बघा. त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं, हे बघा. आता इथे मी अगोदरच पाणी उकळत ठेवलेलं, तर त्याच्यावरती ही उकड ठेवून द्यायची आणि वरून झाकण ठेवायचं. 10 मिनिटं मस्त वाफवून द्यायचं. तर आता आपण बघूया, हे बघा, सुरी घालून बघायचं, मस्त वाफरलेलं आहे बघा, सुरी तशी चाललेली आहे बाहेर. आता आपण गॅस बंद करूया आणि 5 मिनिटं त्याला थंड करायसाठी ठेवूया. हे बघा, आता हे थंड झालेलं आहे. आता आपण मस्त त्याच्यानं अशा गोल गोल वड्या कापूया. हे बघा, असं जास्त पातळ नाही कापायच्या, थोड्याशा जाडसरच ठेवायच्या त्या. आता आपण त्या तळून घेऊया. हे बघा, अशा सर्व वड्या दोन्ही साईडला व्यवस्थित भाजून घ्यायच्या. आता आपण काढून घेऊया. आहेत वड्या कशा झाल्या त्या तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा. थँक्यू.